ये देखो ब्रो दापोली किधर आएगा? दापोली आगे से लेफ्ट। ठीक है, मिलता है, उधर जा रहा हूँ। बाय। बॅक गाईज आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आता फायनली मी तुम्हाला त्या माणसाशी भेटवणार आहे जो माझा फर्स्ट बेस्ट फ्रेंड आहे। अनमोलशी तर तुम्ही भेटला आणि माझी सगळ्यात जवळचे मित्र तर तुम्ही बघताच ब्लॉगमध्ये, पण ह्याच्यासोबत कधी ट्रिप नाही झाली आहे। आणि आय नो थोडी केस मेसी आहेत कारण मला कंगवा नाही सापडला आणि आपली घाई असते निघायची। सो लेट मी इंट्रोड्यूस राज नितीन सत्रे। हां, तुम्हाला मी दाखवतो फ्लिप ची गाडी आहे आपली। आणि हा राज आहे। राज, कसं वाटतं पहिल्यांदा ब्लॉग मध्ये येऊन एवढ्या 1.5 वर्षानंतर? मला लाज वाटली पाहिजे। मला बेस्ट फ्रेंड असून अजून एक ट्रिप नाही झाली आणि मला ट्रिप करायची आहे कारण तुम्हाला कळेल महिन्याभरानंतर का करायची आहे ही ट्रिप। काय रे प्रफुल? आणि आपला अजून एक पार्टनर आहे प्रफुल आणि आदर्श। आदर्श कुठे? हा माझा बेस्ट फ्रेंड लहानपणापासूनचा। हाय गाईस। हा त्याच्यानंतर अनमोल आला, पण हा लहानपणापासून आहे बेस्ट फ्रेंड म्हणून। सगळे फ्रेंड्स, काही असं कोण आधी आला नंतर आला नाही, सगळे सोबत आहेत सगळे। नाही, माझे तर सगळेच बेस्ट फ्रेंड आहेत, म्हणजे आपली 4-5 जणच जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघता। आणि हा बाकी असे सगळे नाही आहेत, आपले 4-5 जणच असतात। तर आता निघूयात आपण, आपल्याला लेट झालाय। आणि हा मी तुम्हाला कंटेंटच नाही सांगितला, आपण चाललोय कुठेतरी, तुम्ही बघताल। चला गाव आहे, ह्याचं गावाला जाऊयात, घरी जाऊयात आणि मग निघूयात दापोलीला। लेट्स गो, लेट्स गो, चला। आता पहिला ब्रेक घेतलाय आपला बाळारामला, खाऊयात, बघू काय काय खातो तो तुम्हाला दाखवतो। चला। इतना नींद आ रहा है तेरे को? अभी ये देखो ब्रो दापोली किधर आएगा? दापोली आगे से लेफ्ट। ठीक है, मिलता है, उधर जा रहा हूँ। बाय। मस्ती ऑन द पिक्स। आता आपण रस्त्याला आहे दापोलीच्या, मॅप लावलाय आणि दापोलीला तुम्हाला बीच दाखवतो। आणि हा सुपरमॅन, आपल्या गाडीतला सुपरमॅन येऊन गेला। हा निर्लज्ज सुपरमॅन। बैटमैन तो सुपरमैन क्यों नहीं है? बैटमैन थोड़ी ना। हाँ, बैटमैन कब छोड़ने लगा? सकाळी 6:30 पासून ड्राईव्ह केल्यानंतर आम्ही ॲट लास्ट फायनली विचार केला की महाडला जाऊयात, पण दापोलीला आलो। महाडला जायचा विचार केला, महाडला जायचा विचार केला पहिले, पण बोललो आम्ही पहिले फिरून घेऊ, मग संध्याकाळी वगैरे जाऊयात। तर आम्ही आता परशुराम भूमीवर आलो इथे दापोलीला। पहिले दापोलीचं बीचेस आणि थोडं फिरून घेऊ आणि मग वाटल्यास तर मग महाडला ह्याच्या गावी जाऊ। वाटलंच तर म्हणजे जाऊच ह्याच्या घरी, ह्याचं घर आहे, गाव आहे ते।
ॲक्च्युली गाव नाही, सिटीच आहे ती महाडाची. सो तिथे जाऊयात आणि मी तुम्हाला आता दाखवतो आपली परशुराम भूमी. चला फ्लिप. हा गेट आहे, त्याच्या समोरच रोड आहे हा, तिथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आपण आलो इथे. हे भगवान परशुराम आहेत, ज्यांना नाही माहिती ह्यांचा उल्लेख महाभारतात पण आहे, त्यानंतर रामायणमध्ये पण आहे आणि ह्यांची एक स्वतः सोलो एक हे आहे व्यक्तिमत्व. तुम्ही नक्की यूट्यूब वगैरेवर हिस्ट्री पहा ह्याची, मी तुम्हाला अख्खं दाखवतो नीट. चप्पल काढतो इथे, तरी मी ते शूज आणले, तुम्हाला आत पण दाखवू काय आहे. चप्पल काढतो पण सांगतो. हो, त्यांना कळायला पाहिजे ना कसं आपण जातोय आत. चालून एन्व्हायरमेंट खूप छान आहे. आजूबाजूला डोंगर आहेत, झाडं आणि थोडीच घरं आहेत. म्हणजे हा मग थोडीच घरं आहेत ना, जास्त थोडी घरं आहेत. आम्हाला त्या काकांनी सांगितलं की इथून आत मंदिर आहे, सो इथे एंट्री असेल. चला आपण एंट्री घेऊयात. तो गाईज आता आपलं झालं परशुराम भूमी. आपण दर्शन घेतलं, मी तुम्हाला आतला सगळा एन्व्हायरमेंट दाखवला आणि आपण आता इथून निघतोय. कुठे राज? लाडघर बीच. लाडघर बीचला. लेट्स गो टू लाडघर बीच. आणि काय नाही, आता थोडासा रस्ता आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर मी तुम्हाला बीच दाखवतो आणि तोच आपला ग्रुप, मी, राज, आदर्श आणि आपला प्रफुल्ल. सो चला गाईज, ते बघा बीचाला. आम्ही थांबलो या वृंदावन रेस्टॉरंटला. चला आपण इथे जरा जेवू आणि मग मी तुम्हाला दाखवतो की आपण कुठे जाणार आहे परत. आपण लाडघर बीचला पण गेलतो, पण तिथे जेवायला नव्हतं म्हणून परत पाठी आलो आपण. लाडघर बीच से अपने को लात मार के निकाल दिया. भाई उधर कुछ साय नाही खाणे गेले, व्हेज होतं फक्त तिथं. आता एवढा आलोय आणि व्हेज खायचं बीच साईडला, दॅट्स नॉट फेअर. चला खाऊयात. सगळ्या वेगवेगळ्या झाल्या आहेत. त्यांनी पनीर मसाला घेतला आहे चपातीसोबत, मी भाकरीसोबत आपली सुरमई, त्यांनी पापलेट्स आणि ही आहे चिकन थाली. मी तुम्हाला सांगतो काय टेस्ट आहे वगैरे. चला खाऊ द्यात आणि मग निघूया. सो गुड इव्हनिंग गाईज. आता वाजलेत अराऊंड 5:30 आणि ॲक्च्युली झालं काय, आम्ही जेवलो वगैरे आणि मी सकाळपासून ट्रॅव्हल करतो त्यामुळे थोडंसं थकलेलो. तर आम्ही लाडघर बीचला आलो. लाडघर बीच ॲक्च्युली 25 मिनिट्सवर होता आम्ही जिथं जेवलो आणि त्यानंतर इथे येऊन जरा वेळ झोपलो गाडीतच. आणि आता झोपून उठून मग आता थोडा वेळ सनसेट बघू, जरा इथे बसूयात पीसमध्ये. समुद्राजवळ आलं ना की सगळ्यात छान असतं की पाण्याचा आवाज येतो, लाटांचा आवाज येतो आणि सगळीकडे असं शांत वातावरण असतं. म्हणजे जेवढे मी बीच गेलो, मला जास्त गर्दी आवडतच नाही टू बी ऑनेस्ट, म्हणून मी जास्त गर्दीच्या ठिकाणी जातच नाही. सो लेट्स सी, तुम्हाला मी थोडं दाखवतो सनसेट. त्यानंतर आपण जाऊयात महाडला रातच्या घरी, जरा जेवू वगैरे, फ्रेश हो आणि उद्या सकाळी प्लॅन करू की कुठे जायचं आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे लोक
राजने चांगली झोप काढली. आजच फोटोग्राफी करतोय. प्रफुल फोटो काढतोय. काय रे राज, झोपला का नीट? खूप शांत आहे ना बीच. शकता कोणच नाही आहे बीचवर. शांत बीच आहे. आपण जरा वेळ म्हणजे तास एक दीड तास बसूयात इथेच समुद्राच्या जवळ, पाण्याजवळ. चला थोडा वेळ तुम्हाला बीच दाखवतो अनमोल. गाईज माझी चार्जिंग गेलेली, सो मी जास्त शूट करता नाही आलं. आम्ही बीचवरून निघालो आणि परत आलो महाडमध्ये राजच्या घरात. हे राजचंच घर आहे. बसलोय आता. वन ऑफ राजचं घर आहे. आणि आम्ही इथे थोडं चायनीज वगैरे खाल्लं आणि परत आलो. आणि आता झोपूयात कारण खूप थकलोय. राजने तर खूप ड्राईव्ह केली आहे. आम्ही तरी बसलेलो. बैठ के थक गए भाई. बैठ के थक गए भाई. बरोबर आहे तेरा. तर काम है ना भाई, हमको सपोर्ट कर देते हैं. सपोर्ट करतात नाही तर किती कोणी बोला. तर आता उद्या सकाळी रायगडला जायचंय. स्टे ट्यून बघा. आणि कधी पोहोचतो काहीच फिक्स नाही अजून. फिक्स नाहीये पण रायगड जायचंय आणि मग घरी जायचंय. चला उद्या भेटूयात सकाळी. काहीच आम्ही आता झालो तयार आणि आमचा रायगडचा प्लॅन जरा झालाय फसलाय. तर आम्ही पालीच्या गणपतीला जाऊ, महाडच्या गणपतीला जाऊ आणि मग घरी जाऊ. चला थोडा कचरा वगैरे टाकतो, गाडी वगैरे काढतो आणि मग निघूयात. आता आपण निघालोय महाडवरून पालीला जायला. आपला राज ड्राईव्ह करतोय, म्हणजे राजच ड्राईव्ह करतोय. आपला राज ड्राईव्ह करतोय काय. आणि निघालो आम्ही महाडमध्येच आहे. आणि मग तुम्हाला थोडा रस्ता दाखवतो. मग पालीचा गणपती, महाडचा गणपती आणि मग कट परत टेके. गाईज आपण पालीच्या गणपतीला आलोय. हे बघा काय इथून आत आलो आम्ही. लाईन आहे दर्शन मंडपाकडे. त्या गणपतीच्या इथून आलो आणि स्टार्टिंगला एक मंदिर लागतं आणि इथून आता मेन मंदिरापाशी चाललोय बल्लाळेश्वरच्या. परत एकदा बोलून बघा. बल्लाळेश्वर. भल्ला नाही रे, बल्लाळेश्वर. बल्लाळेश्वर बस. अरे र नाहीये. हा ठीक आहे. आपलं वाच. सायकलच्या तुम्ही इथे थांबवून पाहू शकता, ते वाचू शकता. इथून आत दर्शनाला जागा आहे. मला दिसत असेल तर आतला गाभारा आहे. हा बाहेरचं काढतो. तिथे आत गणपती आहेत. गाईज इथे महाडचा आज संकष्टी असल्यामुळे खूप गर्दी आहे, बघू शकता.
जेवढं जमेल तेवढं दाखवतो तुम्हाला. बघा लाईन. आता आपलं दर्शन झालं आहे महाडच्या गणपतीचा आणि आपण निघूया परत घरी. परतीचा प्रवास आपला. आपले पार्टनर्स आणि तो एक पुढं चालला आहे. आम्ही ॲक्च्युली पाठच्या रस्त्यानं आलो पाली थ्रू. रस्ता पसंत आहे. आता पुढे येऊ आणि मग परत घरी जाऊ. आता इथून थेट घरी. चला थोडा प्रवास दाखवतो आणि आता आपली जर्नी संपली आहे. निघूयात. गाईज गाडी आली इथे पार्क केली ती. आम्ही पाठच्या साईडला होतो. बैठ किधर भी. चला आता पुढे बसूयात आपण आणि पुढच्या साईडून निघूयात. आपला ड्रायव्हर चल चल.